शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर सुरू झालेलं आंदोलन 7 तासांनंतर स्थगित करण्यात आलं। आज पुन्हा एकदा पुणे नाशिक महामार्गावर मनसरमध्ये 10 वाजता आंदोलन होणार आहे, ज्याला आमदार शरद सोनवणे उपस्थित राहणार आहेत। रुग्णांचा तर खरं तर आता बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। काय परिस्थिती तुम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी होतात? माझ्या सामने बाळाला आषाढीत वाघाने घेऊन गेले। दोनदा आषाढलं पोराला रक्ताच्या वांट्या झाल्या माझ्या सामने, दोनदा माझ्यावर गुराकलं मोठमोठ्याने। मी काय सांगणार विचार करता ते माझ्या सामने असं वडीत वडीत इतकं गाडी इतकं लांब उसाच्या शेतात घेऊन गेले। मी पुढे जाताना ते गणेश बोंबे आमचे शेजारी माझ्या संग आले तर त्यांच्यावर सुद्धा दोनदा गुराकलं। त्या नानांनी त्यांनी आम्हाला मागे वळलं।